आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही, शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली। टीव्ही9च्या मुलाखतीमधून मोदींकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह, उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही, उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी विरोधात बोलणार नाही, मोदींचं टीव्ही9 मराठीवर मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या आजारपणामध्ये रश्मी वहिनींना फोन करून रोज विचारपूस करायचो, उद्धव ठाकरे यांनी शस्त्रक्रिया करू की नको हे देखील विचारलं होतं, मोदींकडून खुलासा। तब्येत बरी नसताना कट कारस्थान करून माझं सरकार पाडलं, एकीकडे नकली शिवसेना बोलायचं आणि दुसरीकडे स्तुती करायची, टीव्ही9ला दिलेल्या मुलाखतीनंतर ठाकरेंचा मोदींवर निशाणा। राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात, आजारपणाच्या काळामध्ये मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे, फडणवीसांची प्रतिक्रिया। वारसा कुणाला हे शरद पवारांच्या कुटुंबातलं भांडण, पुतण्या की मुलीला नेतृत्व यावरून वाद, या वयामध्ये कुटुंब सांभाळता आलं नाही, पवार महाराष्ट्र काय सांभाळणार, मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल। कुटुंब सांभाळण्याची गोष्ट मोदींच्या तोंडून शोभत नाही, लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, मोदींच्या पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची टीका। काँग्रेसच्या जाहीरनाम्याची मुस्लिम लीगशी तुलना केली नाही, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम लीगचा अजेंडा, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून मोदींची पुन्हा एकदा टीका। काँग्रेसकडून कायम संविधानासोबत छेडछाड, संविधानाच्या पवित्रतेला न मानणारा पक्ष म्हणजे देशाच्या संविधानाला कसं मानेल, काँग्रेसनं काश्मीरमध्ये संविधान का लागू केलं नाही, टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीमध्ये मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी महायुतीसोबत असल्यानं महाराष्ट्रातील भावनिक वातावरण भाजपसोबत, शिवसेनेच्या सन्मानासाठी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आमच्यासोबत असल्याचं मोदींचं वक्तव्य। विरोधक प्रत्येक निवडणुकीमध्ये मंदिरात जात होते, या निवडणुकीमध्ये विरोधक कोणत्याही मंदिरात गेले नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदींची काँग्रेसवर टीका। 2019ला भाजपला चेकमेट करून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेले, 2024मध्ये महाविकास आघाडीला चेकमेट करून पुन्हा घरवापसीची तयारी आहे का, टीव्ही9 वरील मोदींच्या महामुलाखतीवर दमानिया यांचं ट्विट। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रत्नागिरीमध्ये सभा, तर सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी देखील अमित शहांची सभा होणार। रत्नागिरी सिंधुदुर्गचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात, कणकवलीमध्ये संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। शरद पवार आज जळगावच्या दौऱ्यावर, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या 3 सभा होणार, चोपडा, भुसावळ आणि रावेरमध्ये पवार यांची सभा। पुण्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 2 सभा, खडकवासला आणि फुरसुंगीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सभेचं आयोजन, अजित पवार देखील उपस्थित राहणार। नवी मुंबईतील 65 माजी नगरसेवक आणि 539 भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, भाजपच्या मुंबईतील कार्यालयामध्ये संजीव नाईक यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, संजीव नाईकांना उमेदवारी दिली नसल्यानं भाजप पदाधिकारी आक्रमक। पक्षामध्ये बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, ज्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला ते आधी राष्ट्रवादीत होते, नवी मुंबईमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्रावर आमदार मंदा म्हात्रे यांची प्रतिक्रिया। ठाण्याची जागा शिंदे गटाला गेल्यानं भाजप कार्यकर्ते नाराज, त्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। पालघरमधून भाजपच्या हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर, खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट, भाजपच्या हेमंत सावरा यांची ठाकरे गटाच्या भारती कांबडी यांच्यासोबत लढत असणार। पालघर लोकसभेची उमेदवारी गेल्यानं विद्यमान खासदार राजेंद्र गावित नाराज, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून गावितांच्या मनधरणीचा प्रयत्न, तर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार, गावित यांची माहिती। ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित असणार। महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज भरणार, अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती राहणार। उत्तर पश्चिम मुंबईचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर हे देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार, अर्ज भरताना मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार।
भिवंडीचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील देखील आपला उमेदवारी अर्ज आज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार। शिंदे गटाच्या दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती असणार। ठाणे लोकसभेतून राजीव भोसले यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। माथाडी कामगार आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भोसले निवडणूक लढवणार। सांगली लोकसभेच्या जागेवर चर्चा न करताच निर्णय झाला। सांगलीच्या जागेवर उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्हाला देखील बातम्यांमधूनच समजलं, शरद पवारांचं वक्तव्य। आम्ही रामटेक, कोल्हापूर आणि अमरावतीची जागा सोडली। रामटेकची जागा सोडल्यावर आमचे लोक नाराज झाले नसतील का? सांगलीच्या जागेवरील वादावरून उद्धव ठाकरे यांचा सवाल। सांगलीमध्ये भाजपचे 2 उमेदवार, एक काका तर एक दादा। संजय राऊतांचा विशाल पाटलांना टोला। 2 उमेदवारांसाठी काल योगी आले होते, उद्या भोगी येतील। योगी आदित्यनाथ यांच्या सभेवरून देखील राऊतांची टीका। भाजपचं पाकिट घेऊन निवडणुकीमध्ये उतरल्यानं पाकिट चिन्ह मिळालं। सांगलीच्या ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी विशाल पाटलांवर जोरदार निशाणा साधला। राजकारणाचा फड आणि कुस्तीचा फड वेगळा असतो। विश्वजित कदम यांचा चंद्रहार पाटलांना टोला, तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष आघाडीमध्ये धर्म पाळतील। विश्वजित कदम यांच्याकडून विश्वास व्यक्त। महायुतीच्या विकासाच्या गाडीला पंतप्रधान मोदी यांचं मजबूत इंजिन, तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये 26 पक्षांची खिचडी। उपमुख्यमंत्री फडणवीसांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका। देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये नसतील तेव्हा त्यांना नमस्कार करायला देखील माणूस उरणार नाही। रवींद्र धंगेकर यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका। भाजपनं शिवसेनेला त्रास दिला, अजितदादांसोबत काय करतील माहिती नाही, धंगेकर यांचा खोचक टोला। उद्धव ठाकरे खोटा नेता, आम्ही घटना बदलणार नाही। काँग्रेसची 65 वर्ष सत्ता होती, त्यांनी 80 वेळा घटना बदलली। नारायण राणेंचा ठाकरे आणि काँग्रेसवर देखील हल्लाबोल। नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। निलगिरी बागेतील हेलिपॅडवर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। दादा भुसे, सुहास कांदे आणि अजय बोरस्ते यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा। माजी खासदार संजय निरुपम आज शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये निरुपम यांचा पक्षप्रवेश होणार। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार। हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम। वंचित बहुजन आघाडीचे धुळ्याचे उमेदवार अब्दुल रहमान आज उमेदवारी अर्ज भरणार। रॅली काढून मोठं शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला जाणार। महायुतीच्या नंदुरबारच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा होणार। 10 मेला अहिंसा हायस्कूल मोदींची सभा होणार। नरेंद्र मोदी यांची अहमदनगरमधील सभा 1 दिवस पुढे ढकलली। 6 मे ऐवजी आता 7 मे रोजी संध्याकाळी सभा होणार। महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली माहिती। ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा वापर, चित्रा वाघ यांच्या ठाकरे गटाच्या जाहिरातीवर आक्षेप, तर चित्रा वाघ यांनी अर्धवट माहितीवर ज्ञान पाजळलं। सुषमा अंधारे यांची टीका। अक्रस्ताळ्या बाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या। सुषमा अंधारे यांच्याकडून ट्विट करत चित्रा वाघ यांना उत्तर। सध्या चित्रा वाघ दिल्या भाकरीच्या आणि सांगितलेल्या चाकरीच्या सुषमा अंधारेंचा टोला। महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची निवडणूक आयोग आणि गृहमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। भाषणामध्ये लंकेंनी पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। गेल्या 10 वर्षांमध्ये खासदार सुभाष भामरे यांनी विकास कामं केली नाहीत। 25 वर्षांपासून मतदारसंघ विकासापासून वंचित। माजी आमदार अनिल कोटे यांचा आरोप। शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांचं ठाकरे गटातून निलंबन। भाजप उमेदवार सुजय विखे पाटलांना पाठिंबा जाहीर केल्यानं पक्षाकडून कारवाई। धुळ्याच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्छाव यांच्याकडे 49 कोटी 97 लाखांची संपत्ती, तर बच्छाव यांच्यावर एनडीसीसी बँकेचं 2 कोटी 11 लाख 60 हजार रुपयांचं कर्ज। नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवाराकडून जोरदार प्रचार। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न। भाजप उमेदवार हिना गावित आणि काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांच्यामध्ये मुख्य सामना। नंदुरबारमध्ये 8 आणि 9 मे रोजी दिव्यांगांचं मतदान होणार। प्रशासनाकडून दिव्यांगांच्या घरी जाऊन मत घेतलं जाणार। मतदानाची टक्केवारी वाढवण्याची विशेष संकल्पना। अखंड वारकरी संप्रदायाला आस लागून असलेल्या आषाढी वारीची घोषणा। तुकोबांची पालखी 28 जूनला तर माऊलींची पालखी 29 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार। गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं उद्यापासून आरक्षण सुरू होणार। 1 सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांसाठी उद्यापासून तिकीट काढता येणार।
कोकण रेल्वे मार्गावर 29 मे पर्यंत मेगा ब्लॉक. माजोर्डा ते मडगाव विभागातील रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम. प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3,35,000 क्विंटल मिरचीचं आवक. बाजार समितीची मिरचीतून 135 कोटींची उलाढाल. नवी मुंबईतील नेरूळमधील विनापरवाना सुरू असलेला आठवडा बाजाराकडे पालिकेचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष. आठवडा बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास. पुण्याच्या मावळमधील पवना धरणामधील पाणीसाठा 34%वर. तीव्र उन्हामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन. पिंपरी चिंचवड शहरावर पाणी संकट उभं राहण्याची शक्यता. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये पाणी टंचाई. 7 गावं 3 वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ. परभणीच्या गंगाखेडमध्ये गढूळ पाण्याचं फिल्टर न करताच नळाद्वारे वितरण. नगरपालिका आरोग्याशी खेळत असल्याचा नागरिकांचा आरोप. मुंबईतील रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम 31 मे पर्यंत पूर्ण करा. तसंच कॉन्क्रीटचे रस्ते वाहतूक योग्य स्थितीमध्ये ठेवा. पावसाळ्यापूर्वी पालिका आयुक्तांचे संबंधित यंत्रणांना आदेश. मुंबई विद्यापीठामध्ये प्रथमच जपानी, जर्मन, चायनीज या भाषा शिकवल्या जाणार. पीएचडीसाठी जर्मन भाषेतून शिक्षण संशोधन करण्याची देखील संधी मिळणार. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थितीचा अंदाज. विदर्भातील अनेक भागामध्ये पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याचा अंदाज. नांदेडमध्ये पारा 42 अंशांवर. शहर आणि जिल्ह्यातील स्विमिंग पूल आता फुल. सोलापूरच्या करमाळामध्ये पाणी प्रश्नावरून वडशिवणेमधील ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. वाशीमध्ये उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सातत्यानं पाण्याचा उपसा. बाष्पीभवन आणि सततच्या पाणी उपशामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी घट. बीड जिल्ह्यामध्ये शेतीच्या मशागतीला वेग. नांगरणीबरोबरच आता गाळ शेतामध्ये टाकण्याच्या कामालाही सुरुवात. वाढत्या तापमानाचा टरबुजाला मोठा फटका. अर्धापूर तालुक्यातील बारस गावातील शेतकऱ्याचं 1.5 एकरवरील टरबुजाचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यामध्ये 15 दिवसामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 2,300 हेक्टर पिकांवर फटका. 1,200 हेक्टरवरील फळबागा देखील उद्ध्वस्त. शेतकऱ्यांसमोर मोठं संकट. जळगावच्या धोनखेडामध्ये शॉर्ट सर्किटमुळे 3 एकर शेतातील मका जळून खाक. 2 लाख रुपयांचं नुकसान. शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी. बुलढाण्यामध्ये वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट. पाण्याअभावी भाजीपाला सुकला. बाजारामध्ये भाज्यांच्या दरात मोठी वाढ.